नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। या ठिकाणी आता लिलाव चालू आहे कांद्याचा व शेतकरी बांधव बी आहे इथं। त्यांच्याकडून मी पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेऊ की काय बाजारभाव लागतो कांद्याला। या ठिकाणी लिलाव चालू आहे, बीट चालू आहे, हराशी चालू आहे कांद्याची। या ठिकाणी हे जे जाळीमध्ये कांदे येईल आहे त्याची हराशी चालू आहे। लाल कांदा आहे, 2500 रुपये, 2500 2000 चलिए भरे 2000 2000 माल है ते सामका माल वो सुपर है। हाँ सुपर है सुपर 2000 बड़ा 10 2000 या ठिकाणी हे जे कांदे आपल्याला दिसत आहे याला 2000 बाजारभाव लागला आहे व शेतकरी बांधव बी येईल आहे। त्यांच्याकडून मी जाणून घेऊया त्यांनी कधी लागवड केली ती, कसं व्यवस्थापन केलं, त्यांची काय अपेक्षा होती भावासंदर्भात या व्हिडिओमध्ये पुढं। या ठिकाणी ह्या 2 कट्ट्याचा वेगळा लॉट आहे, छाटून आणला होता त्याला आणि तो वेगळा आहे। हा याची साईज थोडी जाड आहे, तो बारीक होता थोडा मध्यम, 17 18 हा थोडा मोठा आहे। 20 21 22 ए भैया शुएब 2200 रुपये बोलते हुए 22 जाने 22 बोलते 2300 हो गए भैया 2300 अभी 200 की बात है अभी 23 भगवान करो। आपण या ठिकाणी सुरुवातीला जो लिलाव झाला या ठिकाणी कांद्याचा JK दुकान नंबर 44 या ठिकाणी जे शेतकरी बांधव येईल होते कांदे घेऊन, या ठिकाणी आपण कांद्याची हराशीद्वारे बाजारभाव जाणून घेतला व बाजूला शेतकरी बांधव आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी कसं कांद्याचं व्यवस्थापन केलं, त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊया। दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या। मधुकर यादवराव झोटे, राहणार कुंभेफळ। बरं, तर आपण हे जे कांदा आहे किती एकर क्षेत्रामध्ये याची लागवड करली? 1 एकर। 1 एकर मध्ये। तर हे कोणती जातीचं वाण तुम्ही लावलं होतं? हे जिंदल कंपनीचं आहे। जिंदल कंपनीचं। हां, तर बरं 1 एकर मध्ये किती आपलं बियाणं लागतं आपल्याला? सरासरी 3 किलो बियाणं लागतं एका एकराला। 3 किलो। तर याचं काय किलोचे रेट काय याचे बियाण्याचे? किलोचे 2800 ते 3000 रुपये। 3000 तर जवळपास 9-10 हजार रुपये आपलं बियाणं। हा बियाणं जाते। बरं, एकरी एकदम आपण नांगाट बसून तर एकदम मार्केटला आज आणेपर्यंत किती खर्च येतो आपला कांद्याला? कांद्याला जवळजवळ 50-60 हजार रुपये खर्च येतो। 50-60 हजार। हो 50-60 हजार रुपये। मग त्याच्यामध्ये कोणता खर्च आला आपला सुरुवातीला? मग त्याच्यामध्ये तुमचं सुरुवातीपासून नागाट, रोटा मारणं, नंतर खत, मंजुरी, कांदा लावायची, पुन्हा बरं तुम्ही लावला पेरला नव्हता ना? नाही पेर लावलेला आहे तो, मजुराचा खर्च, परत मग ते भेसळ डोस का? हा बेसल डोस द्यावा लागतो, फवारणी घ्यावं लागते त्याच्यावर। जो कांदा आपण काढला तो रोजानं काढला का काही बायाला कांदा दिली? नाही ते रोजानं बाया लावल्या त्या। जवळपास एकरी आपला 50-60 हजार खर्च येतो। हो 50-60 हजार रुपये खर्च येतो एकरी। बरं, तर एकरी काय उत्पन्न मिळेल आपलं साधारण? कमीत कमी 60-70 क्विंटल निघायला पाहिजे। 60-70। बरं, आज काय बाजारभाव लागला आपल्या कांद्याला? आज बाजारभाव लागला 2000 रुपये। 2000 आणि 2500 ते दुसरा कांदा। हा तो हा 2 बोरी म्हणजे हा त्याला 2500 बाजारभाव लागला। 2000। हा जो आहे आपला थोडा मीडियम साईजचा आहे, हा 2000 रुपये चालतंय। या ठिकाणी जे शेतकरी बांधव येईल होते त्यांनी आपलं थोडक्यात कांद्याला किती खर्च येतो व कांदा पीक कसं वाटतं आपल्याला? चांगलं आहे, पण मेहनत घ्यावं लागते थोडी त्याला। कांद्याला किती भाव पाहिजे तेव्हा आपलं पुराला? कांद्याला कमीत कमी 4000 रुपये तरी भाव पाहिजे 4च्या वर, तेव्हा परवडतो। कारण की 4 महिन्याचं पीक हो
जर भाव जास्त 3-4 भाव पाहिजे त्याला 3-4 जेणेकरून शेतकऱ्याला शेतकऱ्याला पुरलं बे, हा. व्हायला पुरं चालतं. या व्हिडिओमध्ये थोडक्यात आपण जाणून घेतलं कांद्या बाजार भावाविषयी. जे शेतकरी बांधव आहे त्यांच्याकडून बी थोडक्यात आपण व्यवस्थापन जाणून घेतलं. या व्हिडिओमध्ये थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान. हो.